नमस्कार. कृषी महाविद्यालय राजमाचीमध्ये मी प्राध्यापक बागल सर ॲग्रोनॉमीचे प्रॅक्टिकल्स आपल्याला सांगत आहे किंवा शिकवत आहे. बऱ्याच वेळा शेतकरी काय करतात की स्प्रेइंग करताना मोठ्या प्रमाणामध्ये औषधं मारताना कुठलंही प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग किंवा प्रोटेक्टिव्ह क्लोथ्स वापरत नाहीत. त्याच्यामुळे काय होतं, त्यांच्या अंगावर, पायावर, हातावर, नाकातोंडामध्ये आणि डोळ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये औषध उडतं आणि ती कुठलीही काळजी त्याची घेतली जात नाही. त्यामुळं दुर्दैवानं बऱ्याच शेतकऱ्यांना पुन्हा स्किनचे आजार होतात किंवा ते शरीरामध्ये केमिकल गेल्यामुळं भविष्यामध्ये कॅन्सरचे आजार होतात, हेल्थ इश्यूज मोठ्या प्रमाणामध्ये होतात. तर कोणतंही तुम्हाला जर कीटकनाशक किंवा तणनाशक किंवा कुठल्याही प्रकारचं केमिकल ॲग्रिकल्चरमध्ये स्प्रे करायचं असेल तर त्यासाठी मार्केटमध्ये एक किट मिळतं की ज्याची किंमत जवळपास 250 ते 300 रुपयाला असते. ठीक आहे. तर असंच किट आज मी तुमच्यासमोर एक डेमो म्हणून दाखवत आहे. त्या किटमध्ये जर तुम्ही बघितलं तर कॅप जे तुमची हेअर्स किंवा केस कंट्रोल कव्हर करतायत, मास्क लावलेलं आहे जेणेकरून औषध मारताना ते तुमच्या नाकातोंडामध्ये जाऊ नये. ह्याच्यामध्ये ट्रान्सपरंट गॉगल आहे की ज्या वेळेस तुम्ही औषध मारताय त्यावेळेस तुम्हाला दिसलं पण व्यवस्थित पाहिजे, परंतु तुमच्या डोळ्यामध्ये औषध नाही गेलं पाहिजे. त्याच्यानंतर हे जे वरचं प्लास्टिक कव्हरिंग आहे जे तुमच्या शरीरावर पडलेलं केमिकल वाचण्यासाठी तुमच्या शर्ट्सला असेल किंवा खाली पण बघितली तर पॅन्ट्सला पण कव्हरिंग केलेलं आहे. बऱ्याच वेळा नोझल खाली असतं आणि तुमच्या पायांवर ते औषध वारंवार पडतं आणि पूर्ण पाय दिसतात आणि लोक फक्त चप्पल घातलेले असते, त्यामुळे तुमच्या पायावर ते औषध मोठ्या प्रमाणामध्ये पडतं आणि पाय औषधानं पूर्ण भिजले असतात. म्हणून खाली तुम्ही जर बघितलं असेल तर ब्लॅक कलरचा गमबूट पण आपण वापरलेला आहे आणि गमबूट पण आपण घातलेला आहे. तसंच जर तुम्ही बघितलं तर हँड ग्लोव्ज बऱ्याच वेळा औषध स्प्रे करताना आपल्या हातावर पण उडतं आणि त्या नोझलमधनं काही वेळेस लिकेज पण होतं किंवा औषध भरताना सुद्धा आपल्या हातावर पडतं. म्हणून पण आपण प्लास्टिकचे हँड ग्लोव्ज पण वापरलेले आहेत. म्हणजे सांगायचा उद्देश हाच आहे की आपल्याला जितकं शक्य आहे तेवढं प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग वापरूनच कुठल्याही प्रकारचं इन्सेक्टिसाइड, हार्बिसाइड किंवा फंजिसाइड स्प्रे करावं, जे तुमच्या हेल्थच्या दृष्टिकोनातून, तुमच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून आणि तुम्हाला भविष्यात होणाऱ्या आजारपणापासून वाचवण्यासाठी हे मार्केटमध्ये अवेलेबल आहे. ह्याची किंमत काही जास्त नाही, 250 ते 300 रुपयाला उपलब्ध होते मार्केटमध्ये. तर माझी सर्वांना विनंती आहे की हे वापरूनच नंतर स्प्रे करण्यात यावं. डन.